राईट. म्हणजे होतं काय की एक फायदा होतो, तोच फायदा परत ट्रेडिंगमध्ये वापरला जातो आणि तो गमावला जातो. म्हणजे जैसे थे एक तो वैसे है, नाही तो जैसे थे उसके बहुत नीचे है. ही वाली कंडिशन झाली कोरोनापासून आत्तापर्यंत. आणि बऱ्याच लोकांचे हातही जळले याच्यामध्ये. म्हणजे माझे बरेच मित्र आहेत, माझे बरेच क्लायंट आहेत की ज्यांनी ऑप्शन्स ट्रेडिंग, ज्याला स्पेक्ट्युकल मार्केट म्हणतात, तर या मार्केटमध्ये त्यांचे बरेच पैसे वाया झाले किंवा लॉसमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ गेला आणि त्यांना रिअलाइज झालं की आपण हे जे काही करतोय हे चुकीचं आहे. तर स्टॉक मार्केट ज्याला म्हणतात ना की एक ऐसा कुआ है की हर एक की प्यास बुझा सकता है, हे स्टेटमेंट कायम वापरलं जातं आणि खरंच ट्रू आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अंडरलाईन काय की बाबा रिस्क. कारण तर ती रिस्क जर नसेल तर तुम्ही एवढा पैसा कमवू शकत नाही. पण ती रिस्क प्रत्येकानं कशी घेतली पाहिजे हे त्याला कळणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता गाडीच्या माध्यमातून बघा की आपल्याकडे आपली गाडी जी आहे फोर व्हीलर, तर त्याच्यामध्ये तुम्ही कधी स्पीड बघितलाय? ऑलमोस्ट 180 पर्यंत असतं. पण आपल्याला सिटीमधून जाताना आपण ते स्पीड वापरू शकतो का? नाही ना. आपल्याला हायवेवरती सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आहेत की 90 किंवा मॅक्सिमम 100. हे जे काही रिस्ट्रिक्शन आहेत काय आहेत आपल्याला? दोन गोष्टी. एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जो असणारा रस्ता त्याच्यासाठी सूट नाही आहे, राईट. आणि आपली गाडी आणि असलेलं आजूबाजूचं वातावरण हे त्याच्यासाठी सूट नाही, बरोबर. मग एवढं स्पीड दिले ह्याचा असा वापर आहे म्हणजे ह्याचं असं म्हणणं आहे का की ते वापरता येत नाही? वापरता येतं. जर एक्झॅक्ट कंडिशन आली, चांगला रोड आहे, त्याला प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर आपण त्या स्पीडनं गाडी घेऊन जाऊ शकतो.